करूयात. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम. तिला कोण घालीने असलं दरबारी उसके बेगम बडी बेगम म्हणजे आली आदिलशाची आई बरं का. नजर एक तिच्या अंगार दरबार झाला गपकार. कोणी घेण पुढाकार साऱ्यांची मांडी हार. इतक्या अचानक एक संतान उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने उतरला नाव त्याचं अफजल खान. पिताचा अपराध होऊ शेतान. खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाक चिरडून. नोटीस झाली दरबारात. खान निघाला मोठा गुरमीत. त्याचं घोडदार पायजड थोड फाटले बक्कड. अंगदा हत्तीचा वड पाणारा कापी चढचढ. वाटेत भेटेन त्याच्या चिरडीत खेळतील. खानाच्या सेना निघाली देवड उद्ध्वस्त केली. आया बहिणींची अक्रूर लुटली. कोण कोण रोखणारे वादळ. आता शोभत काही खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगार पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर. खाण्याला कसा थोपणार. काही लढवावा होणार. चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा टेचावा. डोक्यात गणी बिकावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान हनुमानाने जाणवी शक्तीची. करीला काही कल्पना योक्तीची. हजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. लक्षीदार शामियानाला